नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक बाळासाहेब भोसले, सेवानिवृत्त प्राध्यापक राज्यशास्त्र। सध्या मी जर्मनीत असल्यामुळं मला या जर्मन संसदेबद्दल कुतूहल निर्माण झालं आणि या कुतूहलापोटी आज मी आत्ता या जर्मन संसदेच्या बाहेर उभा आहे। मित्रांनो, त्या ठिकाणी डेम डुचेस फोल्क असं लिहिलेलं आहे जर्मन भाषेमध्ये। त्याचा अर्थ असा की जर्मन जनतेसाठी। या संसदेच्या इमारतीचं बांधकाम 1884 साली सुरू झालं आणि 10 वर्षानंतर म्हणजे 1894ला या संसदेचं बांधकाम पूर्ण झालं। त्याच्यानंतर संसदेचे काही कामकाज या इमारतीमधून चालत होतं। पहिल्या महायुद्धानंतर पुन्हा या 1919 नंतर या संसदेमध्ये बरंचसं कामकाज होऊ लागलं। पण एक अशी घटना 1933 साली झाली की त्या घटनेमुळं या संसदेचं चित्र बदललं। ती घटना म्हणजे 1933 साली या संसदेच्या इमारतीला आग लागली। याचा बरोबर फायदा घेत नाझी आणि विशेषतः हिटलर यांनी लोकशाहीचं हळूहळू अंकुंचन केलं। लोकशाही संपवून टाकली। ज्या इमारतीला आग लागली त्या आगीमध्ये लोकशाहीसुद्धा भस्मसात झाली आणि हिटलरची हुकुमशाही या ठिकाणी प्रस्थापित झाली। दुसऱ्या महायुद्धामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये बर्लिनमध्ये खूप मोठी लढाई झाली आणि रशियन सैन्यानं या रायचस्टॅग म्हणजे जर्मन संसदेच्या इमारतीवर रशियाचा ध्वज फडकावला आणि या ठिकाणी हिटलरचा पराभव झाला। त्यानंतर 1949 साली अतिशय महत्त्वाची घटना घडली आणि ती म्हणजे या जर्मनीचं विभाजन झालं, पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी। पश्चिम जर्मनीचा राज्यकारभार बॉन या राजधानीतून सुरू झाला। त्यानंतर 1960च्या सुमारास या इमारतीचं काही डागडुजीकरण केलं गेलं आणि नंतर काही यामध्ये सेरिमोनियल कार्यक्रम होऊ लागले। कारण महत्त्वाचा देश असणारा पश्चिम जर्मनीचा राज्यकारभार एकत्रित जर्मनीचा राज्यकारभार आता या इथल्या संसदेतून राईचस्टॅगमधून सुरू झाला। जर्मनीची राज्यघटना म्हणजे बेसिक लॉ 1949 साली स्वीकारलेली होती। त्याप्रमाणे राज्यकारभार सुरू झाला। बुंडेस्टाग हे लोकप्रतिनिधी म्हणजे लोअर चेंबर आहे, तर बुंदेसराट हे या संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे। 1999 साली ज्या आधुनिक पार्लमेंटचं कामकाज सुरू झालं ते अतिशय भव्य दिव्य अशा काचेच्या संसदेमध्ये ते कामकाज सुरू झालं। पॉल फॉस्टर यानं आर्किटेक्ट तयार केलेलं हे संसदेची इमारत ही अप्रतिम व अद्वितीय झालेली आहे। ती आपण हळूहळू पुढं पाहत जाऊया। डेन डचेन फोल्क म्हणजे जर्मनीच्या जनतेसाठी। Okay. Yes, for the English. Okay, perfect. Then you can sit here. Yes. प्रवेश प्रक्रिया सगळी पूर्ण करून जर्मन संसदेच्या सभागृहात आत आलेलो आहोत। वेटिंगसाठी आम्ही सगळे या ठिकाणी थांबलो आहोत। आम्ही या सभागृहात आलेलो आहोत।
या ठिकाणी राज्यघटनेची प्रत ठेवलेली आहे आणि 146 आर्टिकल्स आहेत आणि त्याच्यावर केलेल्या सह्या या ठिकाणी दिसत आहेत. But the building is much older. It's 1894. The building is more than 100 years old. Let's have a look here. You see always three pictures. At the beginning, this is now. This is in between. We don't see this anymore. But the building itself is from the 1800s. The windows, and he was arrested. He had put fire. Probably not alone. But that's, I say probably, or maybe not, because we don't know who were others. We read about the Reichstag trial when Marinus van der Lubbe was judged, and other people had been accused but were not judged. So they thought this would be the symbol of power, the center of power. It was on the side. We will go to the basement and take a tunnel because the buildings are... संसदेचा भाग. Some members of parliament offices in this building. That was the first one that was finished in 2003. Another one was finished. Sit on this gap. This is reserved for special guests first row. Because from here you have a direct view to the parliament's president. So Angela Merkel, for example, comes. She is not member of parliament anymore. So she would sit here. For example, when the Bundestag came together the first time in March this year, she was there and was welcomed personally. लिफ्टमधून ग्लास डोमकडे चाललेलो आहोत. लिफ्टमधून आम्ही आता ग्लास डोम म्हणजे संसदेचं कामकाज जिथं चालतं त्याच्या बरोबर वर आलेलो आहोत. त्याच्या इमारतीच्या वरून दिसणारं बर्लिन शहर, इमारतीच्या बाहेरून दिसणारे दोन बाजूचे मनोरे वरती आल्यानंतर या पद्धतीनं दिसतात. हा पहिला मनोरा, हा दुसरा मनोरा आणि इथून दिसणारं बर्लिन शहर. अजून आपण उंचावर जाणार आहोत आणि हा थोडासा दुरून दिसणारा ग्लास डोम जो आता संसदेचा भाग आहे. इमारतीचे जे बोधवाक्य आहे त्या बोधवाक्याच्या बरोबर वरच्या बाजूला मी ग्लास डोमच्या जवळ आहे. आपण हे पाहू शकता. पहा, संसदेच्या वरून दिसणारे हे बर्लिन शहराचं दृश्य आणि या ठिकाणी वाहणारी स्प्री नदी, स्प्री रिव्हर. संसदेच्या वरच्या बाजूला केलेला हा ग्लास डोम काचेचा पूर्णपणे घुमट दिसतो. पहा, हा काचेचा डोम करण्याच्या पाठीमागचं कारण ते असं सांगतात की पारदर्शकता आणि लोकशाही ही जर्मन घटनेची, जर्मन पॉलिटिकल सिस्टमची वैशिष्ट्य आहे. आता या डोमच्या वरच्या भागाकडे हळूहळू चाललेलो आहोत. ग्लास डोमच्या दुसऱ्या टप्प्यावरून दिसणारं बर्लिन शहर. आमच्या संसद भेटीची वेळ 5 होती. इथे आता सूर्य मावळतीकडे चाललेला आहे. जर्मन फ्लॅग दिसत आहे. एका बाजूला युरोपियन युनियनचाही फ्लॅग इथे लावलेला आहे. काचेच्या
घुमटावरून दुसऱ्या टप्प्यावरून दिसणारं सभागृह, बरोबर खाली त्या ज्या काच दिसत आहेत या काचेच्या खाली बरोबर सभागृह आहे. सभागृहातील सदस्यांना वरच्या बाजूला ही फिरणारी माणसं स्पष्टपणे दिसतात. आम्ही ज्या गॅलरीमध्ये बसलेलो होतो त्या गॅलरीमधून सुद्धा ही वर फिरणारी माणसं दिसतात. संसदेच्या डोमच्या दुसऱ्या टप्प्यावरून दिसणारी स्प्री ही नदी व बर्लिनचा तो टॉवरही दिसत आहे. TV टॉवर असं म्हणतात त्याला. आता आम्ही ह्या ग्लास डोमच्या तिसऱ्या टप्प्यावर आलेलो आहे. संसदेच्या पुढचा दिसणारा हा परिसर आपण पाहू शकता. काचेच्या डोमचा शेवटच्या टप्प्यावर मी या ठिकाणी आलेलो आहे. इथून आकाशाचं दृश्य आपण पाहू शकता. वरती टॉपला हा पूर्णतः अशा पद्धतीचा डोम आहे आणि टॉपवरून दिसणारं हे बर्लिनचं दृश्य. मित्रांनो, मी आता जर्मन संसदेच्या या ग्लास डोमच्या सगळ्यात वरच्या 4-5व्या टप्प्यावर आहे. इथून दिसणारं हे दृश्य तुम्ही पाहू शकता. त्याचप्रमाणे इथून वाहणारी ही ट्री नावाची नदी आहे, रिव्हर आहे, ती या ठिकाणाहून वाहत असते. हा जर्मनीचा फ्लॅगही आपण पाहू शकता. त्याचबरोबर बर्लिनचा हा चांगला अप्रतिम नजाराही आपण पाहू शकता. धन्यवाद मित्रांनो.